शरद पवार यांनी निमित्ताने साली सोनिया गांधी यांना परदेशी मुद्द्यावरून लक्ष्य करत काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी एक नवा पर्याय उभा केला। पण त्यांना काय ठाऊक होतं की आयुष्याच्या उत्तरार्धात असा दिवस येईल जेव्हा मुलीसारखे मानलेले अजित पवार यांच्या दुःखात त्यांना अश्रू ढाळावे लागतील। जरी अजित पवारांनी एनसीपी फोडून स्वतंत्र गट स्थापन केला होता तरी कौटुंबिक नात्यांमध्ये फारशी दुरावा आली नव्हती। याच मार्च महिन्यात दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकले असते अशी चर्चा होती। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यासाठी प्रयत्नही केले। मात्र सुनेत्रा पवार यांनी परिस्थिती वेगळ्याच पद्धतीने ओळखली आणि भाजपने ही वेगळी राजकीय रणनीती आखल्याने दोन्ही कुटुंबे पुन्हा एकत्र येणे लांबणीवर पडले असे मानले जाते। पतीच्या निधनानंतर लगेचच सुनेत्रा पवार पक्षाच्या बैठकीला पोहोचल्या। पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केली। सोशल मीडियावर अनेकांनी लिहिले की त्यांनी सोनिया गांधींसारखी भूमिका घ्यायला हवी होती, ज्या पतीच्या निधनानंतर अनेकदा पंतप्रधान पद नाकारत होत्या। पण राजकारणाचा खेळ वेगळाच असतो। इथे अंत्यसंस्कारही पूर्ण होत नाही तोवर सत्तेचे डाव मांडले जातात। कोण कुठे जाणार, कोणत्या पक्षाचा नेता कोण होणार, भवितव्य काय असणार, हे सर्व 13व्या आधीच ठरलेलं असतं। महाराष्ट्रातही काहीसं असंच घडलं। मात्र इतक्या घाईत निर्णय का झाला हे समजून घ्यावं लागेल। जर पक्षांचे विलीनीकरण झाले असते तर शरद पवार यांच्या राजकीय चातुर्यामुळे भाजपला अडचणी निर्माण होऊ शकल्या असत्या। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निर्णयामागे भाजपची भूमिकाही मोठी मानली जाते। महाराष्ट्राच्या राजकारणाचे बारकावे जाणणारे सांगतात, चाचा भाचा संघर्ष आता सुनाविरुद्ध सासरे अशा संघर्षात बदलला होता। सुनेत्रा पवार यांच्यासमोर दोन पर्याय होते। पहिला, सर्व विसरून शरद पवारांसोबत पक्ष विलीन करणे। दुसरा, पक्षाची सूत्रे स्वतःकडे ठेवणे। सुनेत्रा यांनी दुसरा पर्याय निवडला। याचा अंदाज शरद पवारांना 31 जानेवारीचा आला होता। त्यांनी कुटुंबाची बैठक बोलावली होती, पण त्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थितच राहिल्या नाहीत। त्यांचे पुत्र पार्थ पवारही आले नाहीत। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले। याचा अर्थ असा की सुनेत्रा पवार या त्यांच्या पती अजित पवारांप्रमाणे स्वतंत्र राजकीय वाटचाल करू इच्छितात। पक्षचिन्ह, मंत्रालयातील सत्ता आणि नेतृत्व यावर त्या कोणतीही तडजोड करू इच्छित नाहीत, पण कौटुंबिक नाती मात्र टिकवून ठेवू इच्छितात। हीच भूमिका अजित पवार यांनीही काही वर्षांपूर्वी मांडली होती। पवार साहेब आमच्यासाठी देवासारखे आहेत यात शंका नाही, पण प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा काळ असतो। तो 20 वर्षांनंतर नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, म्हणजे नव्या एनसीपी मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। सध्या सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत, मात्र लवकरच त्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे। म्हणून त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं। सुनेत्रा पवार या धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत। त्या एनसीपीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत। त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि त्या काळातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते। पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्या मैत्रीमुळे हे लग्न ठरल्याचे सांगितले झाले। अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुनेत्रा बारामतीला आल्या। त्यावेळी दोघेही सक्रिय राजकारणात नव्हते। अजित पवारांच्या दुग्ध व्यवसायात सुनेत्रा यांनीही साथ दिली। शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र होतं। कॉम्प्युटर क्रांतीच्या काळात सुनेत्रा यांनी संगणक शिक्षण घेतलं आणि काटेवाडी गावापासून सामाजिक उपक्रम सुरू केले। त्या काळात त्यांनी महाराष्ट्रातील 80 गावांमध्ये निर्मल ग्राम अभियान राबवलं, ज्याचं मोठं कौतुक झालं। महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी टेक्सटाईल पार्क सुरू केलं, जिथे सुमार 15,000 महिला काम करतात। मात्र 2019 मध्ये मुलगा पार्थ पवार यांना निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून कुटुंबातील मतभेद वाढू लागल्याचं म्हटलं जातं। त्यावेळी त्यांनी मुलाखतीत स्पष्टीकरणही दिलं होतं। छपरा निवडणुकीत त्यांनी स्वतः पवार कुटुंबातीलच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला। आणि आज अजित पवार गटाला नेतृत्वाची गरज असताना त्यांनी कठीण काळात ठाम निर्णय घेतला। घड्याळ चिन्हावर आता सून विरुद्ध सासरे असा संघर्ष उभा राहिलाय। महाराष्ट्रातल्या या सून विरुद्ध सासरे लढाईत पुढे कोण जाणार? एका रात्रीच्या बैठकीने राजकारणाचा पट कसा उलटला? तुम्हाला सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की कळवा।